खोक्याला घेऊन पोलीस आता संभाजीनगरहून बीडला रवाना झालेत। शिरूर पोलीस स्टेशनमध्ये खोक्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करणार। शिरूर शासकीय रुग्णालयामध्ये खोक्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर या खोक्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेला घेऊन पोलीस आता संभाजीनगरहून बीडकडे रवाना झालेले आहेत आणि शिरूर कासर पोलीस स्टेशनमध्ये अटकेची प्रक्रिया आता सुरू आहे। शिरूर शासकीय रुग्णालयामध्ये खोक्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष असणार आहे कोर्टातल्या या संपूर्ण प्रक्रियेकडे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील। विशाल, काय काय नेमक्या आज महत्त्वाच्या घडामोडी या खोक्या संदर्भात घडणार आहेत? अनुपमा, थोड्याच वेळात आता खोक्याला शिरूर कासार येथे नेण्यात येईल आणि तिथे पहिले त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येणार आहे। कारण खोक्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तो एका माणसाला अमानुषपणे बॅटने मारहाण करतोय, तो पहिला गुन्हा तिथं दाखल आहे आणि त्यामुळे खोक्याला तिथं नेण्यात येईल आणि त्यानंतर त्याला शिरूरच्याच कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे। कारण खोक्यावर जे 4 गुन्हे दाखल आहेत त्यापैकी 3 गुन्हे हे शिरूर कासारमध्ये आहेत, एक चौथा गुन्हा आहे तो एक वेगळ्या ठिकाणी दाखल झालेला आहे। मात्र 3 गुन्हे एका ठिकाणी आहे, त्यामुळं तिथल्या न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्याचा हा प्रयत्न असेल। प्रयागराजवरनं खोक्याला पहिले रात्री मुंबईला आणण्यात आलं। रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान तो मुंबईला आला आणि त्यानंतर पहाटेच्या विमानानं तो संभाजीनगरला आला आणि संभाजीनगरहून रस्तेमार्गे आता खोक्या हा शिरूर कासारला पोहोचतोय। सकाळी 7च्या दरम्यान संभाजीनगरवरनं पोलीस खोक्याला घेऊन बीडकडे रवाना झालेले आहे, कासारकडे रवाना झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात ते पोहोचतील। अनुपमा, ठीक, विशाल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आपण महत्त्वाची दृश्य पाहतोय खोक्या संदर्भातली, त्यामुळे त्या सर्व न्यायालयीन प्रक्रियेकडे इथून पुढे लक्ष असणार आहे।